विरार परिसरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू दिसतोय। सखल भाग जलमय होण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप सुद्धा व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। वसई विरार मधली आपण ही दृश्य पाहतोय। सकाळपासून खरं तर या भागात जोरदार पाऊस आहे। पावसाची दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय आणि सखल भाग सध्या जलमय होण्यास सुद्धा सुरुवात झाली। वसई विरारसह ग्रामीण भागामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत त्यावरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मी सध्या विरारच्या फुलपाडा रस्त्यावरती आहे। आपण पाहू शकता त्या ठिकाणी जो सखल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्याचा अंदाज वाहन रचना येत नाहीये। त्यामुळे या ठिकाणी अपघात देखील होण्याची शक्यता आहे। तसंच महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी पडलेल्या खड्डे अजूनपर्यंत बुजवण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे या ठिकाणी अपघात सुद्धा होऊ शकतो आणि सकाळपासून मुसळधार पाऊस पडत सुरू असल्याने सकाळ भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, थोडा पाऊस जरी पडला तर सकाळ भाग लगेच भरून जातो? असंच पाणी भरतं, दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे आणि नगरपालिका का लक्ष देत नाहीये ते कळत नाहीये। माझं जिम इथे आहे, आम्ही जाऊ शकत नाही, पूर्ण मला वळसा मारून जावं लागतं। हे रोजचं प्रॉब्लेम आहे आणि दरवर्षी पावसाळ्यात हीच अवस्था आहे। नगरपालिका आणि प्रशासन का लक्ष देत नाही कळत नाही। ऍक्सिडेंट होतात, इथे खड्डा आहे कळत नाही कोणाला। मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून कर आकारला जातो, मला सुविधा दिल्या जात नाही दिल्या जात। हे बघा ना काय अवस्था आहे। पाऊस आजच पडलाय, लगेच तळ भरलंय आणि हे दरवर्षी हे सेम प्रॉब्लेम आहे। या रस्त्याला का लक्ष देत, तिथे पण बघा पूर्ण खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं आहे। आजच पाऊस पडलेला आहे आणि लगेच सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पडलेलं आहे। नागरिक सांगतात महापालिका प्रशासनाकडून कुठलीही यंत्रणा या ठिकाणी यंत्रणा नियंत्रण नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।